साहित्य पंढरी आपल्या हक्काचा चॅनल ब्रह्मचैतन्य वैकुंठवासी हरिभक्त परायण रावसाहेब तथा बापू लोहार महाराज सोनवडेकर यांचा 38वा पुण्यस्मरण सोहळा माघ शुद्ध 15 बुधवार दिनांक 12/2/25 ते माघ कृष्ण तृतीया शनिवार दिनांक 15/2/25 अखेर सोनवडे महाराजांच्या जन्मगावी मोठ्या दिमाखात आणि उत्साहामध्ये भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे। या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा हरिभक्तपरायण कृष्णा बाबा महाराज कुसरोडकर यांचे शुभ हस्ते संपन्न होत आहे। या हरिभक्तपरायण भरत पाटील महाराज त्रिपुडी, हरिभक्तपरायण सुरेश शिंदे महाराज साकुर्डी, हरिभक्तपरायण सूरज महाराज पानेरी, हरिभक्तपरायण गणेश तिकडुवे महाराज शिंदेवाडी आणि सोनवडे पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये रावसाहेब तथा बापू महाराज सोनवडेकर पुण्यतिथी सोहळ्याचा शुभारंभ होत आहे। आपण हा सोहळा पाहत आहात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर। या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। हरिभक्तपरायण कृष्णबाबा महाराज कुसरोडकर यांचे शुभहस्ते कलशाचं पूजन करून या कलशाची स्थापना आता करण्यात आलेली आहे। पुण्यतिथी सोहळ्याचा शुभारंभ झालेला आहे आणि आता हा पुढच्या पिढीचा वारसदार अमित लोहार यांचे चिरंजीव ऋतुराज लोहार महाराजांच्या पादुकाचे पूजन करत आहेत। तुळशी वृंदावनाची पूजा यथासांग यथोपचार करण्यात येत असून कलश आणि महाराजांच्या पादुकांना पुष्पहार अर्पण करून आता दीप प्रज्वलन होत आहे। कृष्णबाबा महाराज कुसरोडकर यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचा शुभारंभ संपन्न होत आहे। पाटण तालुक्यातील आध्यात्मिक क्षेत्रातलं वैभव वैकुंठवासी रावसाहेब तथा बापू महाराज सोनवडेकर की ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर पायी प्रवास करत हरिनामाचा झेंडा आणि नामाचं महत्त्व संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवले ते रावसाहेब तथा बापू महाराज सोनवडेकर यांचा 38वा पुण्यस्मरण सोहळा आता सोनवडे या जन्मगावी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाचा शुभारंभ संपन्न होत आहे। सुवासिनींच्या शुभ हस्ते वीणा पूजन, मृदंग पूजन, टाळांचं पूजन आणि हार्मोनियम पेटीचं पूजन होऊन आता लगेचच हरिपाठाला सुरुवात होईल।
नाम घेता उठा उठे, नाम घेता उठा उठे, होय संसाराची तुटे, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठला पायी पडले मिठी. नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, जे तू करसी अनेक काही, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठला पायी पडली मिठी. आकारोनी सांगे तुका, आकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडले मिठी. विठ्ठल प्रस्तुत यापैकी कविता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनस्थळी चालू असलेला हा नाम यज्ञ सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य ब्रह्मीभूत वैकुंठवासी गुरुवर्य रावसाहेब महाराज यांच्या 38व्या पुण्यस्मरणानिमित्त चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा. आणि या नामयज्ञ सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सगळे साधक, मायबाप, संत, मुनिजन, गायन वृंद असतील, वादक असतील आणि या सगळ्या संतांच्या सेवेसाठी असा घेतलेला पहिल्या दिवसाच्या नामपर प्रकरणातील हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं पाहायला गेलं संत नवती जना मानसा त्यासारखे, हा जो अद्वितीय असा दिसणारा नामयज्ञ सोहळा असेल आणि पहिल्याच दिवसाची जर लोकांची उपस्थिती पाहिली सोनवडे गावाची तर खरंच नावाजण्याजोगीच आहे, नाही का? कारण की आपल्या भागामध्ये पहिल्या दिवशी एवढी गर्दी दिसत नाही, पण गर्दीपेक्षा गर्दी असणारी लोक जास्त आहेत इथं, नाही का? आणि पुरुष मंडळीपेक्षा महिला मंडळी जास्त आहेत, त्याबद्दल आनंदी आहे का? कारण जे नामाचं बीज असो किंवा कोणत्याही संस्काराचं जे बीज आहे ते कुणापासून पेरलं जातं, ते आईपासून त्याची सुरुवात होत असते, नाही का? आणि मग संत देखील म्हणतात की काय, वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. मग वडिलांनी जे करावं त्याचं नाव काय ठेवावं, तर त्याचं नाव धर्म ठेवावं. पण कुणी वडिलांनी तसं आचरणात आणलं तर, वडील जर तसं आचरण करत नसतील, नॉर्मल इको ठेवा. वडील जर त्या पद्धतीचं आचरण करत नसतील तर तो त्यांना आपल्या मुलाला सांगण्याचा अधिकार नाही. कोणतीही गोष्ट सांगण्या अगोदर काय असावं लागतं, अधिकार असावा लागतो त्या गोष्टीचा. विवेक सागरामध्ये देखील अधिकाराची अनुबंध चतुष्टय असतील किंवा अनेक अशी त्याच्यामध्ये माऊलींनी सुंदर असं त्याच्यामध्ये निश्चला दास स्वामींनी सुंदर असं त्याच्यामध्ये विवेचन केलेलं आहे. अधिकारी कुणाला म्हणावं हा त्याच्यामधला पहिला प्रश्न असेल. तर एवढ्या खोल विषयाकडे न जाता सामान्य पद्धतीचा आपण जर अधिकारी पाहिला, जर ज्याला आऊत झुकता येतं, नाही का, नवीन बैल कुठल्या बाजूला घालावा, जुना बैल कुठल्या बाजूला घालावा हे ज्याला समजतं, त्यानं त्या शेती कशी कसावी याचा अनुभव सांगावा, बरोबर की नाही? किंवा मग सांगितलं जातं, काय सांगितलं जातं की डोहाळे सांगायचे असेल तर कुमारकेने डोहाळे सांगता येतील का? नाही सांगता येणार. का? तर त्याच्यासाठी एक गणित आहे. काय? त्याच्यासाठी आधी लग्न करावं लागेल, त्या सगळ्या सहवासातून जावं लागेल आणि मग डोहाळे काय असतात याचं वर्णन तिला करता येईल. डोहाळे लागले म्हणजे आम्ही जरी डोहाळे सांगितले ते वाचलेले डोहाळे असतात बरं का. म्हणजे समजा प्रभू रामचंद्रांची जन्मकथा येते जन्मोत्सवा दिवशी, त्या दिवशी महाराज डोहाळे सांगतात, ते त्यांचे डोहाळे आहेत का सांगा बरं? त्यांचे महाराजांचे डोहाळे आहेत का? नाही. हे डोहाळे कसले आहेत? हे ऐकलेले, हे वाचलेले, हे साधू संतांनी सांगितलेले डोहाळे आहेत, बरोबर की नाही? तसं श्रीकृष्ण जन्माचे डोहाळे जरी असले
तरी जे संत सांगतात, संत मंडळी सांगतात किंवा कीर्तनकार सांगतात, तर ते त्यांच्या अनुभवातलं आहे का? त्यांच्या अनुभवातलं नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी माता व्हावं लागेल. आणि तो अनुभव त्या वेळी त्या साधकाला सांगण्याच्या योग्यतेचा होतो. तद्वत परमार्थ करत असताना, संत ही उपाधी प्राप्त करून घेत असताना संतांच्या अंगी काय लक्षणं असावी, संत असावा कसा, संत म्हणावं कुणाला, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्या एका लक्षणाचा अभ्यास केल्यानंतर हे प्रत्येक गुण आपल्यामध्ये उतरवणं आणि तसं वागणं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जो जसं बोलतो तसं वागतो आणि तसंच आचरून दाखवतो त्याला संत म्हणावं. आणि असे संत या जन्मभूमीमध्ये जन्माला आले ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. का? पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. अरे खरंच आपल्या भाग्याचा दिवस कोणता असेल तर तो आजचा दिवस आहे. का? या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये आज ज्या विभूतींचा जो जयंती सोहळा आहे, पुण्यतिथी सोहळा आहे, तो कशासाठी आहे बरं? कशासाठी आहे? पंक्ती जेवण्यासाठी, पंक्तीसाठी. मगाशी किती लोक होती मी पाहिली नाही, मी पंगत संपता आलो, त्यामुळे पंक्तीला किती होती आपल्याला अंदाज नाही. पण म्हणलं 5 एवढे आहेत तर पंक्तीला याच्यात तिप्पट असतील एवढं मात्र नक्की सांगू शकतो. कारण की कोणताही सोहळा करायचा असेल तर हौशे, गौशे, नवशे अशा 3ही प्रकारची लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात मायबाप. आणि म्हणून अल्पसा परिहार तो असा की जे संत या जन्मभूमीमध्ये होऊन गेले ते म्हणजे रावसाहेब बाबा. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तो संप्रदाय जपण्याचा, तो संप्रदाय टिकवण्याचा जो अट्टहास या सोनवडे गावाचा आहे. आणि या सोनवडे गावाला लाभलेलं महान रत्न जर असेल तर ते म्हणजे आता सध्या अमित महाराज. आपली ही ध्वजा पताका खांद्यावर घेऊन या सगळ्यांना यारे लहान थोर, याती भलते नारी नर, या सगळ्यांना घेऊन काय चाललेला आहे? हा नामयज्ञ सोहळा चाललेला आहे. का बरं? बाबांचा जास्त परिचय नव्हता म्हणून मी सहज, आमचे विद्यार्थी तर त्यांच्या घरी उदुगडे बाबा, त्यांना विचारलं बाबांचा परिचय काय? त्यावेळेस सहज बाबा म्हणाले बाबा म्हणजे साक्षात संतच. आता त्यांचा प्रतिमा ज्यावेळेस पाहिल्यानंतर मग त्याची अनुभूती येते. का? साधकाची दशा उदास असावी. साधका उदास असतो, त्याच्या चेहऱ्यावरचं चैतन्य, त्याचं तेज सांगत असतं की साधक कसा होता. आता साधक कमी आहेत आणि बाधक जास्त आहेत. कळते का? अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करते पाप. खरं पाहायला गेलं असे संत या भूमीमध्ये जन्माला आले. ब्रह्मेभूत बहुलेकर महाराज असतील, याच्यानंतर गगनगिरी बाबा देखील या आपल्या पाटण तालुक्याचंच वैभव आहे. बहुतांश लोकांना माहित नाही, पण आपल्याच या पाटणच्या कुशीमध्ये अशी एक रत्न होऊन गेली ज्यांनी अख्खा जगाला प्रकाशाचं माऊलींसारखं काम केलं, प्रकाश देण्याचं. प्रसंग असा झाला, अशी वेळ आली एकदा की आपल्या भागातले जे काही सप्ते आहेत, आधी जास्त सप्ते नव्हते. आणि मग अशी बाबा म्हणाले की त्या कालखंडामध्ये मामलेदार हे पद होतं बाबांजवळ, रावसाहेब बाबांजवळ. एवढ्या मोठ्या पदाचा अधिकारी इंग्रजांच्या कालखंडामधला, एवढ्या मोठ्या पदाचा अधिकारी असताना देखील या सगळ्याला लाथाडून, या सगळ्याचा त्याग करून ज्यावेळेस अध्यात्माच्या मार्गावर चालायला लागतो तर त्या खऱ्या अर्थानं त्यावेळेस आपण त्याला वैराग्य असं म्हणू शकतो. का? श्वान बांधिले तरी मुंखे, ते स्वार्था पुढे तिंके, तैसे वैराग्या बिन विवेके बोलूची नाही. संत काय सांगतात? बाबा
फक्त वैराग्य म्हणून नावाच्या दिवट्या नाचवायची काही आवश्यकता नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल तर त्याच्यासाठी मनामध्ये विवेक आहे हे म्हणण्यासाठी आधी वैराग्य धारण करावं लागेल. असणाऱ्या सगळ्या गोष्टीचा त्याग करावा लागेल. इह लोकापासून ब्रह्म लोकापर्यंत ज्या ज्या सुखाच्या उपयोगाच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूच्या भोगाचा त्याग ज्यावेळेस होतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं तो व्यक्ती तो जीव वैराग्य धारण झालं असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि हेच वैराग्य कुणामध्ये होतं तर ते बाबांमध्ये होतं. आणि म्हणून या खेड्यापाड्यांमध्ये जे लहान मोठे सप्ते चालू झाले, जे तिथी चालू झाल्या, हा सगळा आशीर्वाद कुणाचा असेल तर या संत मायबापांचा आहे. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी नाही. ह्या गोष्टी खूप सुंदर असं प्रमाण बाबांनी दिलं. खर तर आता या फक्त ऐकण्यासाठी शिल्लक आहेत समाजामध्ये. आता असा व्यक्ती शोधून सापडणार नाही. असेल पण तो असताना त्याची किंमत आपल्याला कळत नाही बाबा. माणूस गेल्यानंतर त्याची किंमत कळत असते. आणि हा माणसाचा मूळ धर्म आहे, हा स्वभाव आहे. का जवळ असलं की कसं होतं, काहीतरी म्हण आहे ना, जवळ असलं की शिसारी बस आणि लांब असलं की स्वप्ने दिस असं. आता हे जे विद्यार्थी आहेत समजा जे आपल्या संस्थेमध्ये आहेत तर ते जवळ होते त्यावेळेस कदाचित घरच्यांची अशी हिडीस होत असेल, पण आता लांब गेल्यानंतर मात्र स्वप्नात येतात. काय येतात, आता प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण असते. का तसे संत असतात. काय आता त्या फक्त वैराग्याच्या गोष्टी सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठी शिल्लक राहिल्या मायबाप. तसा वैराग्यवान व्यक्ती, तसा वैराग्यवान पुरुष आपल्याला पाहायला दिसत नाही. का तर त्याचं मूळ असे की सगळी एकाच्याच पाठीमागे लागलीत आणि ती म्हणजे पैसा, संपत्ती, अहंकार. आणि या गोष्टीमुळे किंवा काम आणि क्रोध हे देखील वाटमारे शत्रू सांगितलेत नाही का. आणि या गोष्टीमुळे मग अध्यात्मामध्ये पुढे जाता येईल का मायबाप, तर अध्यात्मामध्ये पुढे जाता येणार नाही. मग कीर्तन आपण याच्या आधी मला वाटतंय बरेच जण उगाळून जरी प्यालो तरी तो बुवा काही तुमच्या मनामध्ये तुमच्या अंतःकरणामध्ये त्याचे शब्द रुचले असं म्हणता येईल का, सांगा. म्हणता येईल का, नाही. आतापर्यंत आपण कीर्तन ऐकतो, उद्देश काय असतो आपला, कीर्तन ऐकण्यासाठीचा उद्देश काय असतो मायबाप, तर तो उद्देश असा असतो की कीर्तनाकडनं आपली हसवण्याची, कुचेष्टा करण्याची, आई वडील सांगून रडवण्याची एक कीर्तनकाराजवळ कला आहे. ती कला त्याने जर का समाजापुढे दाखवली, समाज त्याची प्रशंसा करतो. पण संत म्हणतात भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अशी कीर्तनाची मर्यादा आहे ज्याच्यामध्ये संतांनी घालून दिलेल्या पायानुसारच चालावं लागतं. मग याच्यामध्ये काय आहे, तो पहिल्यांदा येतो नमन गजाननं भूतगणाधिसेवितं कपीठ जम्बू फलचारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विश्वेश्वर पदपाद पंकजं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. समचरण सरोजं सानुलीला मुदाभं
जगन्विहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कुंजनेत्रं सदैव बलात् हासं विठ्ठलं चिन्तयामि विस्तारू बाबाजी सद्गुरु दासोका देवका स्मरण विद्यांचे अधिकरण तिची वंश श्री चंद्र नमस्कार ने काऊन मध्ये निष्ठा करुणा काळदयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो मी कलाप श्री काहीच नेने बोलतो वचने अति भागिका एका जनार्दनी तुमचा दास त्याचिया सतवामी मस्तक हे पाया संतांच्या अशा पद्धतीने संप्रदायाचे काही नियम आहेत आणि म्हणून कीर्तनकाराने ते सांगावं ज्याने सामान्य जीवाचा उद्धार कसा होईल जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन त्या भगवंताचं चिंतन होण्यासाठी हा जीव आपल्याला दान दिला पाहिजे याची मात्र आत्मग्लानी आपल्याला झाली पाहिजे आणि ही आत्मग्लानी कोण करून देत असतं या झोपलेल्या अवस्थेतून जाग कोण करत असतं ते म्हणजे संत असतात आणि ते संत या जन्मभूमीमध्ये जन्माला आले त्या कालखंडामध्ये असं झालं की आधीचा आता 1960चा कालखंड आणि त्या कालखंडामध्ये जर एक संप्रदाय आपला म्हणत असता उचनीचे काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनी संप्रदाय जरी म्हणत असला तरी लोक मानायला त्यावेळेस तयार नव्हती अशा वेळेस बाबांनी काय केलं की सप्त्यातल्या पहिल्या पंगतीला ज्यांना बसायला जमान नव्हता अशा सगळ्या साधकांना जेवायला बसवलं हा ज्या वेळेस संप्रदायातला भेद त्यांनी नाहीसा केला हा भेद नाहीसा करण्याचं सामर्थ्य फक्त योगी आणि साध्वी व्यक्तीमध्ये असतं साधूमध्ये असतं आणि हे साधुत्व कुणामध्ये होतं तर ते बाबांमध्ये होतं आणि त्यांची सेवा तुम्हाला मला करायला मिळते ही आपल्या सगळ्यांचं खरं तर भाग्य मानलं पाहिजे का भाग्य का मानलं पाहिजे कितीही सेवा त्यांची जरी केली ना किंवा आज जो अभंग घेतलेला आहे नामपर प्रकरणातला जरी असला
आता मी तो अल्पमतीहीन काय वर्णचे गुण उदकी तारले पाषाण. हे महिमान नामाचे भगवंताचं नाम एवढं व्यापक आहे तर त्याच्यावर बोलण्या इतपत आपली लायकी नाही. पण त्या योग्यतेचं सगळ्यांनी समजलं. बाबांचा आशीर्वाद असेल, रावसाहेब महाराजांचा आशीर्वाद असेल म्हणून त्या योग्यतेनं. आणि तू का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. काय द्यावे त्याचे भावे उतराये ठेविता हा पायी. जीव थोडा कदाचित मागल्या जन्मामध्ये त्यांच्या चरणाची धूल आमच्या मस्तकाला लागली असावी आणि म्हणूनच त्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला या जन्मामध्ये प्राप्त झालं. आता मागल्या जन्मामध्ये तुम्ही माणूसच होता का असं जर म्हणत असाल तर हो मी माणूसच होतो असं मी सांगू शकेल. का मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. 4 लाख वेळा मनुष्य योनीमध्ये जन्माला यायला लागतं. माझा अजून कोटा संपलेला नाही. पुढल्याही वेळेस मी मनुष्य रूपातच जन्म घेईन आणि या सोनवडे गावामध्ये त्या गावाची सेवा करण्यासाठी येईन असं सांगतो. का सांगतो? कारण 4 लाख जन्म आहेत ना, पाठीमाग किती गेले माहित नाही, पण अजून पुढं जन्म घेईन येईन. संत येत असतात कशासाठी? स्वइच्छेने संत येत असतात. कशाने? स्व इच्छेने, स्वतःच्या इच्छेने. अवतार तुम्हा या कारण उदराया थोडस लक्षात येऊ द्या मायबापांना. तुम्हाला जरी वाटत असलं अरे 2 तास या मंडपामध्ये बसून काय ऐकायचं, जे पाठीमागल्या वर्षी होतं तेच या वर्षी पण सांगणार आहेत. पण संतांची चरित्र ऐकल्याने, देवाचं नाव घेतल्याने काय होतं तर तुमच्या आमच्या जीवाचं काय होत असतो? उद्धार होत असतो. कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायणा देईल. लक्षात ठेवा. तुम्हाला जर वाटत असेल ना की तुम्हाला देव भेटावा तर तुम्ही चालत असलेला मार्ग कसा आहे? मार्ग हा सोपा सुखरूप. जो रावसाहेब बाबांनी दाखवून दिलेला नाम यज्ञ सोहळ्याचा मार्ग असेल किंवा आता त्यांच्या पश्चात चालत असणारी, बाबांच्या सानिध्यात चालत असणारी ही दिंडी असेल, याच्यामध्ये मग पंचक्रोशीतली सगळी माणसं असतील, साधक असतील, तर या सगळ्यांचा अधिकार तेवढाच आहे. केवढा अधिकार आहे तर त्या संत पदावर आरूढ होण्याचा अधिकार या सगळ्यांचा आहे. का? कारण हे सगळे साधक आहेत. साधक का म्हणावं? यांचे साध हातात यांनी ठेवल्यासारखं वाटतंय म्हणून मला वाटतं साधक आहेत. मला असं वाटतं या गावामध्ये किमान या धर्म मंडपामध्ये बसलेल्याचं कुणाचंही भांडण होत नसेल. सत्य आहे की नाही सांगा? का भांडता घरी गेल्यावर? नळाव भांडणं होत नाहीत ना इकडं? महिला मंडळांची, पुरुष मंडळांची पण होत नसतील कदाचित. भांडणं होतात का इकडं? मला वाटते मौन व्रत आहे का? 4 दिवस महाराजांचा उपवास आहे. तुमचं काय मौन व्रत आहे का? बोला. भांडता का तुम्ही? भांडता की नाही? हा, खरं बोलला बाळ. तू बघितलेत भांडणं घरी मग? ठीक आहे, खरं बोललेलं किंमत असते नाही का? सत्य, साच आणि खरे. नाम विठोबाचे बरे. सत्य कधी बोलावं, जरी प्रमाणित जुळत नसलं तरी पण देवाचं नाम कसं आहे? सत्य आहे, साच आहे आणि खरं आहे. या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये का आहेत? सत्य संकल्पाचा दाता नारायण. ज्या वेळेस तुम्ही सत्य बोलताना तर त्या सत्यवाणीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भगवंत स्वतः येत असतो आणि तो संकल्प पूर्ण करून घेत असतो. तुम्हाला वाटत होतं की बाबा 1960च्या कालखंडामध्ये बाबांनी अख्ख्या समाजाच्या विरोधात जावं,
आणि तरीही बाबांचा एवढा जय जयकार होईल असं कधी वाटलं होतं का? सांगा की एखाद्यानं गावात वेगळं काहीतरी करू द्या, त्याच्या पाठीमागे समाज येतो का? आणि ज्यार्थी बाबांचा समाज पाठीमागे आला त्यार्थी बाबा योगी होते हे मान्यच करावं लागेल. का मान्य करावं लागेल? येड्या गवाळ्याचे तुका म्हणे येते. कसे पाहिजे बाबा? जातीचे पाहिजे. कोणत्या? वैष्णव पाहिजे. कसा पाहिजे तो? वैष्णव पाहिजे. मंडपात बसलेल्यांच्या सगळ्यांच्या माळा आहेत का? बसलेल्यांच्या माळा आहेत का? महाराज 300 माळा आणले, तुमच्या हस्ते आता कार्यक्रम करायचे. सोडायचं नाही पाठीमागं मंडपाला, वर बांधून घ्या. बाहेर बसले त्यांना मंडपामध्ये टाकून घ्या आणि लाईन मध्ये माळा घालून बाहेर सोडायचे सगळ्यांना. का? अहो आपला अधिकार आहे. वैष्णव तो निका. वैष्णव कसा असतो? अहो ब्रह्मानिका ध्यानाने तो हा कीर्तनाचे सोयी असा भगवंत आहे जो ब्रह्मादिकाला देखील नाही समजला. योगी यांच्या ध्यानी ध्याता तुळसी तू आम्हापाशी. आता तुम्ही म्हणाल तुम्ही सगळंच सांगताय, तुम्हाला अनुभव आलाय का? हो अनुभव आलाय. आणि तो अनुभव माझा जरी नसला, जसं सगळं तुम्ही मान्य करून घेता तसं मान्य करून घ्या मग, नाही का? आम्ही डोहाळे सांगितलेली मान्य होतात ना, मग अनुभव देखील मान्य करावा लागेल का? हो. आता आपल्या 7-12ला एखाद्या आज्या पंजाचं नाव असतं, अमुक अमुक व्यक्ती म्हणतो, त्या व्यक्तीचं नाव अमुक अमुक असं होतं. आता हे मान्य करतो. का मान्य करावं लागतं? आपला बाप आपल्याला सांगतो म्हणून. बरोबर की नाही? कोणतरी सांगितलं असतं ना, तुझ्या कुळामध्ये अमुक अमुक वंशज होऊन गेला. हे कोण सांगतं? आपला वडील सांगतील, किंवा वडिलांचे वडील आजोबा सांगतील, किंवा पंजोबा सांगतील. कुळामध्ये कोणते कोणते व्यक्ती जन्माला आले, वंश कसा वाढला हे कुणीतरी सांगितलेलं असतं. आणि ते मान्य करून आपण जसं विश्वासाने चालतो, तसं संतांनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या आपण काय करतो? विश्वासाने कंठी मिरवा, तुळशी व्रत करा, एकादशी सगळ्यांचीच असेल. आता एवढे साधक आहेत, मलाच प्रश्न पडलाय की काय द्यावे त्यासी ठेविता हा पायी जीव थोडा. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी तुबळा अर्चित से भक्ती. आता काय बोलायचं तुमच्या समोर? मलाच प्रश्न पडला. एवढे ज्ञानी आणि संत महंत मंडळी जर पुढे बसले असतील की माझं समजत नाही म्हणून माझ्याकडे असं बघतायत का, लई समजले म्हणून बघतायत ते अजून मला कळलं नाही. पण एकटक सगळे बघतायत एवढं मात्र. समजते का माझी भाषा? माऊलींना समजते का भाषा? एक वाक्यात येऊ दे, समजते का? समजते समजते. मला वाटलं इकडे काही वेगळी भाषा आहे, कर्नाटकाचं काय आलं काय म्हणलं. असो. म्हणून संत कसे असतात? तर संत असे असतात, जगात पिशाच अंतरी शहाणा. जगात दिसताना असं येण्यासारखं वागतात, पण अंतरामध्ये मात्र शहाणे असतात. शहाणे म्हणजे कसे असतात? ते ब्रह्मीभूत असतात. देहीच विदेही भोगदशा अशा अवस्थेला प्राप्त झालेले कोण असतील तर ते संत असतात. म्हणून आज कितीही संतांच्या विषय किंवा या प्रस्तुत अभंगाच्या प्रस्तावनामध्ये संतांचे उपकार मानायचे झालं तर त्याच्यावरच अख्खं कीर्तन होऊ शकतं. म्हणून जास्त प्रस्तावना न देता आता आपण थोडस कीर्तनाकडे येऊया. विठ्ठल विठ्ठल. नामाची महती काय? नामाची महती म्हणाल तर तुम्ही म्हणाल नाम नंतर घेऊ आपण. महाराज आम्हाला अजून देवच कळला नाही. हेंदरी शेंदरी दैवत कोणती पूजिती भूत खेत, ती आपल्या पोटासाठीच तुमच्याकडे मागती शीतवधान आहे की नाही? इकडे जाता का तुम्ही? आता कोण कोण जात? सगळेच जातात. कोण जात नाही असं आपल्या विभागात शिल्लक. आणि ज्याने बाबा हे सगळं बंद केलं तो साधूच म्हणावा लागेल. माणसं बिचार कशाला माहितीये का? त्या जर का देवाला हे दिलं नाही तर आपल्या माग 7.5
ते दिल्यावर 6.5 लागते होय, न दिल्यावर 6.5 लागते. मग मी म्हणतो, संत म्हणतात काय तो भोकड देण्याविषयी आपला मुलगा का चालत नाही का? आपलं मूल चालत नाही का? देवाला मूल चालत नाही. कोण म्हणत? जीवाच्या बदल्यात जीव. काय तुमचं मत आहे, चालेल की नाही? जर का त्या ठिकाणी आपल्याला बोकड द्यायचं असेल, आता कुठल्या देवतेला बोकड लागतो तुम्ही सांगा? आता हे बोकड कोणते सांगितले? मोह महिषासुर मर्दाना लागुनी त्रिविध तापाची करावी झाडणी काम क्रोध हे जोडी जले मांग केला मोकळा मारंगे सुरगे. का? आपल्याला संतांचं वाङ्मयच कळलं नाही महाराज, संतच कळाले नाहीत. आणि आपण मग काय करतोय? हे देवाला लागत नाही. आपल्या जिभेची जोजलंय ते. काय खावंसं वाटतं देवाला? बरंच तेच खावंसं वाटतं देवाला. मी म्हणतो बेडक्या कापा की, त्याला काय होते ते खावा. कसं वाटतंय बघा तुम्हाला? ते कसं कळतं? आपल्याला ते चांगलं ज्ञान आहे, काय खावं याचं ज्ञान आहे. मग एवढं तर कळायला पाहिजे कोणती वस्तू कुणासाठी उपयुक्त आहे. जर जनावरांनी खाणाऱ्या सगळ्या वस्तू मनुष्य खायला लागला तर थोडं विचार करा. गाई म्हैशी आपण ज्यावेळेस पाठीमागं सोडतो त्यावेळेस जातात, त्याला पांद म्हणतात. काय म्हणतात? इकडे काय शब्द आहे? पांदच म्हणतात का? तरी नशीब. मग ते पण त्या साईडला असतं. म्हणजे जनावरांनी खाल्लेलं आपण खायचं, तर आपण थोडासा विचार केला पाहिजे. एवढी घाण कशासाठी महाराज? अरे मनुष्याचा देखील आहार घेतलाय. सात्विक आहार उत्तम. का? हा आहार सगळ्यात उत्तम सांगितलाय. काय? राजस नको बाबा आणि तामस ही नको. राक्षसी आहाराने देव प्राप्त होणार नाही. लक्षात घ्या. आता तुम्हाला माझं वाईट वाटत असेल, महाराज जास्त चावड बोलतोय. आपल्या मुलाच्या पण नातवाच्या वयाचं आहे, पण जास्तच आगाव आहे. मी आगाव नाही. संतांची परखड वचनं फक्त तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय, एवढंच आहे. का? आपण आजपर्यंत जे केलं ना ते आपल्या मनासारखं आपण वागलो की नाही सांगा? आता तुम्ही घरी जर का समजा टीव्ही असेल तर टीव्हीला मनाला जे वाटत नाही ते लावता का मनाला जे वाटतं ते लावता? सांगा बघू. मोठ्याने बोला, छान छान उत्तर ते. काय लावता तुम्ही? मुलं हुशार तिकडली. अहो मुलं एवढी हुशार असतील तर मला वाटतं माझा प्रश्न त्या योग्यतेचा नाही विचारण्याचा, म्हणून उत्तर आलं नाही कदाचित. याचा अर्थ काय? आपल्या मनाला जे वाटतं तेच लावतो. आता तुम्ही सांगा, रामायण आपल्याला आवडतं की नाही? किती लोक रामायण बघतात सांगा बघू? बघतात का? आता सासवा सुनाच्या मालिका असू द्या, सगळे बघतात. का? कारस्थान कसं करायचं, प्रत्येक दिवशी नवीन एपिसोड, नवीन छळ. सासूचा कसा छळ करावा किंवा सुनेचा कसा छळ करावा हे त्या मालिकाच्या मार्फत. आता काय घरी बसून आधी कसं व्हायचं की तिच्या घरात जायची आणि तिचं काम करायची. तुझी सून अशी, तुझी सून तशी, तुझी सासू अशी, तुझी सासू. आता ते सगळंच बंद केलं. आता काय केलं मग? डायरेक्ट टीव्ही मध्ये सगळं यायला लागलं. छळ कसा करावा. आणि आता मोबाईल गुगलवर जर का सर्च केलं सुनेचा छळ कसा करावा लगेच येतं. सगळ्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन आले जातात नाही का? मग आता झालं असं, जे मनाला हवं ती तुमचा आमचा जीव काय करू लागला. आता नाही, अनादी कालापासून. पण आता तरीही खरं पाहायला गेलं महाराज, खरंच मला धन्यता वाटते. धन्यता याच्यासाठी की पहा, हा संपूर्ण जेवढा मंडप तुम्ही घातलाय ना ज्यांना आम्ही यज्ञ सोहळ्यासाठी पहिल्या दिवशी भरगच्च भरलेला आहे. एवढा सुंदर असा प्रकार. मला वाटते उद्या अजून पाठीमागं वाढवावं लागेल. आज तर फक्त पत्रावळी वाढायची आहे असं म्हटलं जातं. उद्यापासून तर याच्यापेक्षा मस्त अगदी पंचपक्वान आहे तुमच्यासाठी. संतांची भारुड आहे, भजन सेवा आहे. संतांनी जो उपदेश समाजातला तो सगळा उपदेश तुम्हाला पाहायला मिळेल. पण आजच्या सेवेसाठी काय आहे तर फक्त आणि फक्त एकच मेजवानी आहे. ती म्हणजे काय? नाम. तुम्हाला नाम समजलं पाहिजे. तुम्ही म्हणाल देवा आम्ही 1760 देव पूजतो, दिसल त्या देवाला दंडवत घालतो. जिथं शेंदूर फासलाय ना तिथं आम्ही खाली वागतो, देवाला नमस्कार करतो. देवा माझं कल्याण होऊ दे, माझं अंक होऊ दे, मला मूल होऊ दे, मला बाळ होऊ दे.
हे जर का सगळं देवानं करायचं म्हणलं तर तुला जन्माला घातला कशाला याचा थोडासा विचार केला पाहिजे. सासू नीट वागत नाही तिला, नाही का. एका भागामध्ये सुंदर म्हणले काय, नंदेचं काट कसं करत करू दे येऊ दे त्याला, मरियाई रोडगा वाहिन तुला, मरियाई रोडगा वाहिन तुला. का एवढा वेळ नंदीचं कार्ट म्हणले किरकिर करतो त्याला काय येऊ दे, आणि आपल्याला आपला बाडी आणि दुसऱ्याचं कार्ट. हे तेव्हापासून संतांना माहित आहे ना पुढे येणारे कसे, त्यामुळे संतांनी आधीच सांगून ठेवलं. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी सांगून ठेवलं की आपला तूच बाडी असतो, नाही का. एरिया पराविया रंगे हुनी भरविया, तिया काय कराविया बाळके तिने. एखादं बाळ आहे समजा, आता हे बाळ रडायला लागलं, त्याच्याजवळ त्याची आई नाहीये, 1 महिन्याचं बाळ आहे आणि रडायला लागलं. आता त्याच्या सोबत कितीही जर का मोठी अप्सरा आणून उभी केली, त्याला अप्सरा लागेल का आई लागेल, कोण लागेल. इकडे सगळे आई आहेत ना, कोण लागेल. आज काय कशाला, मी काय लांबच आहे का, इथं तर पाठवून पाठीमाग ओलांडलं तर माझं गाव आहे काळगाव. हो काळगावच आहे बाळा. माग मावशी झोपल्या, मावशी झोपू नको आता सांगतोय. कीर्तनामध्ये झोप येणं म्हणजे काय माहितीये का, जे आपलं जास्त पाप असेल, जास्त पाप तो माणसाला झोप येते का, त्याचा उद्धार त्या शब्दाने होणार असतो. पण तो कानावर शब्द त्याच्या पडू देत, ही माया त्याच्या कानावर तो शब्द पडू देत नाही. त्याचा उद्धार होईल का सांगा बघू. या जन्मात काय 7 जन्म पुढे जर का झोपा काढून कीर्तन ऐकलं तर काय होईल का त्याच्यामध्ये. परिवर्तनासाठी श्रवण हवं, आणि श्रवण कशाला म्हणलं जातं, नळी भुंकले सोनारे आणि इकडून तिकडे, याला श्रवण म्हणावं का. श्रवण कशाला म्हणावं, श्रवण म्हणजे काय, ऐकणं. काय श्रवण म्हणजे काय, बोंबालणं. अहो बोला की, श्रवण म्हणजे ऐकणं. आता तुम्ही सांगा ऐकणं कधी होतं, मी एखादी गोष्ट सांगितली ती तुम्ही ऐकली आणि ती ज्यावेळेस तुम्ही तशी केली त्यावेळेस त्याला काय म्हणावं. मी सांगितलं बाळा पाणी घेऊन ये, त्यानं ऐकलं की नाही, पण खऱ्या अर्थानं ऐकलं कधी होईल, त्यानं पाणी आणून दिल्यानंतर ऐकलं असं होईल. तद्वत मी हे सगळं कीर्तन जरी पसारा तुमच्या समोर मांडला, तुम्ही ऐकला, पण तो ऐकला कधी होईल, तुम्ही आचरणात आणल्यानंतर ते काय होईल, ऐकलं असं आपण म्हणता येईल. आणि म्हणून सगळ्यात पहिला प्रश्न महाराज, तुम्ही सांगता नाम घ्या, पण नाम घ्यायचं कुणाचं. तुम्ही म्हणता, तुकोबाराय म्हणतात, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. अरे आम्ही 1760 देव गाळून प्यालो, अजून संसारात कमी पडते आणि तुम्ही कसं म्हणता. एकदा जर का भगवंताचं नाम चिंतन घेतलं तर संसार संपतो, संसाराचा निराश होतो. असं कसं शक्य आहे, हो शक्य आहे का. कंठी धरला कृष्णमणी अवघा प्रकाश. तुमचं आमचं काय झालं माहितीये का, एक भाव नाही. आणि संत काय म्हणतात, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आणि कुणाचं नाम, विठोबाचं नाव. या देवांच्या नादाला लागू नका. हे देव तुम्हाला कुठे घेऊन जातील, ही देव तुम्हाला नरकाचे दार उघड करून ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. नाही बाप, उद्यापासून लक्षात ठेवा. कुणीही कोंबडं कापायचं आणि तुम्हाला वाटत असेल कोंबडं कापल्यानं
एक लक्षात ठेवा, वरती गेल्यानंतर रवरव नावाचा जो नर्क आहे, अनेक वेगवेगळे नर्क आहेत, तुम्हाला देखील तसंच कापलं जातं. पण त्या ठिकाणी मरण येत, तिथं वेदना तेवढ्याच, तिथं वेदना तेवढ्याच, पण मरण येत नाही. तुमची देखील चामडी सोलली जातात, तुम्हाला देखील भाजलं जातं, तुम्हाला देखील तळलं जातं, पण मरण येत, जीव काकळतीला येत असतो. देवा सोडव. अरे देव म्हणतो, संतांची एवढी खाली कीर्तन ऐकली, सगळे संत उगाळून प्यालास, एकाचा सुद्धा अनुभव घेतला नाही. सुख येथे वाटे गोड, पुढे यमदंड अवघड. आता तुम्हाला वाटत असेल, काय माणसं कशामुळे कीर्तन ऐकत नाहीत माहिती का? भीतीनं. एखाद्या मंडपात बसावून महाराज सरकार म्हणतो, माळा घाला, ते खाऊ नका, हे पिऊ नका, आणि ते मासं पाक, आणि ते तसं पुण्य, त्यापेक्षा तिकडं तोंडच दाखवायचं नाही. पंगत झाली की आपलं घरी जाऊन झोपायचं. तिकडं काय बोंबलायचा तू बोंबाल, काय राडा करायचा तो कर, उद्या सकाळी येऊन बघू काय झालं काल तुझं. असं का? आता इथं बसलेल्या लोकांची दिदा अवस्था होते. महाराज एकीकडे सांगतय, काय उत्तर देता उशीर तू, अनेक यातना यम करवील. ज्या वेळेस यम अनेक यातना करतो ना मायबाप, सत्य सांगतो, सत्य. तुम्हाला जरी वाटत असलं ना, मी खूप मोठा ज्ञानी आहे, मी खूप मोठा पंडित आहे, ज्यावेळेस यम, ज्यावेळेस आपला जीव जात असतो, साधी घटना, या देहातून हा फक्त जीव निघत असतो. काय होतो? देहापासून जीव वेगळा होतो. देह आपला एका, देह हे काळाचे धनकुबेराचे, येथे मनुष्याचे काय. हा आपला नसलेला देह, ज्याच्यामध्ये जीवात्माने प्रवेश केला, हा जीवात्मा हा देह फक्त बाजूला काढत असतो, म्हणजे सांडून देत असतो. जसं जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारजे चैतन्य नाते. जसं हे एखादं वस्त्र समजा फाटलं, जीर्ण झालं की आपण बाळगतो का? टाकून देतो. काय करतो? काढून टाकतो. जसं महिला मंडळी म्हणतात, प्रत्येक सणाला नवीन लुगडं, नवीन साडी पाहिजे का? असलं तरी पण नवीन पाहिजे. आताची फॅशन आहे समजा, प्रत्येक सणाला साडी का? जुनी फाटली नसली तरी. जसं आपल्याला वाटतं ना की एका प्रत्येक सणाला साडी बदलायची, मग असं का वाटत नाही प्रत्येक वर्षी देह बदलूया? बास झाला आता, एवढा संसार पुरेसा, उद्या सकाळी आपली समाधी घेऊन जातो, असं पण म्हणते का? म्हणते का उद्या समाधी घेते का? मला वाटते आज पौर्णिमा आहे आणि बाबांच्या मग तो जो स्मरणाचा कालखंड आहे, तर शेवटच्या दिवशी समाधी कोण घेणार असतील तर माझ्याजवळ नावं द्या किंवा बाबांजवळ द्या. चांगला उत्तम दिवस आहे. कशाला जगायचंय सांगा? पुढे कशासाठी जगायचंय? कशासाठी तुम्हाला जगायचंय? विषयाचे समसुख, वेगळाचे बाहुले. अहो तुम्हाला जगायचंय, तुम्हाला लाथा बुक्क्या जरी दिल्या ना नातवंडांनी तरी जगायचंय. का जगायचंय? तुमचं सुख त्याच्यामध्ये. कशामध्ये? वेगळाची बाहुली, अपराची सावली. अहो हा क्षणासाठी मिळालेला बुद्धी आहे. किती किती वेळासाठी? किती वेळासाठी? कोण सांगू शकतो? मी मरू शकत नाही. माझं उद्या मी उद्याचा दिवस पाहू शकतो, एवढं छाती टोकपणे कोण सांगू शकतो? कोण सांगू शकतो? सांगू शकेल का? नाही. आणि मी एवढं जगू शकतो असं कोण सांगू शकेल? सांगू शकेल? मग कशासाठी हा 8 तास? त्या विचारा प्राण्यांच्या मागे का हात धुवून कोंबड्या बाळगायच्या ढीकभर? कशासाठी? मोठी झाली की काय? पैसे घ्यायचे, 200-250 रुपयासाठी नवीन जीव बदल का? एक लक्षात ठेवा, तुमचा देह ज्या किमतीचा आहे तेवढ्याच किमतीचा, तेवढ्याच त्याच्याही पेक्षा अनंत पटीने जर म्हणाल तर तो
जो मुका जीव आहे ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपली वाचा नाही, ज्याला आपल्या एवढं ज्ञान नाही, तो त्याच्यापेक्षाही अनंत पटीनं किमतीच आहे. त्या मुंगीलाही आपल्यापेक्षा अनंत पटीचं महात्म्य आहे. का? तिला पशु काय पाप पुण्य जाणते, उद्यम मध्यम भोग भोगिते. अहो त्यांना पाप पुण्य माहित नाही, पण तुम्हाला आम्हाला पाप चांगलं कळतं. कळतं की नाही पाप काय? सांगा, कळतं का नाही पाप काय ते? कळतं का नाही? पाप कळतं. मग तुम्ही पाप करता का नाही? पाप करत नाही. सांगू का आता पापाची यादी? पुण्य कळतं का? पुण्य पुण्य कळतं का पाठीमाग? मला वाटते अजून 2 डेक माग लावली पाहिजे. तिकडे आवाज येत नाही का? येतोय का आजी? आपल्यापेक्षा आवाज आहे. मला वाटतंय त्या पाठीमागच्या 4-5 गावांमध्ये आवाज जातोय. तुम्ही थोडं बोलतो व्हा. पुण्य कळतं. पुण्य तुम्ही आम्ही करतो का? पुण्य अरे दारात पाहून आला पाण्यासाठी म्हणतो, याला पण माझच घर दिसलं. साधा पाण्याचा तांब्या आणि चहा करायची असेल तर आता विचारण्याची पद्धत, चहा ठेवू का? चहा ठेवू मग तू जेवायचं काही विचारणार आहे? जेवायचं कधी विचारणार आहे? आधी असं नाही. जर का एखादा व्यक्ती आपल्या दारात आला तर सगळ्यात आधी पाणी आणि शेंगदाणे, गुळ शेंगदाणे देण्याची प्रथा होती. आणि मग हळूहळू स्वयंपाक तयार व्हायचा. आणि स्वयंपाक म्हणजे असं कालची शिळी भाकर सकाळचा शिळा भात असं नव्हतं. स्वयंपाक म्हणजे पुरणपोळ्याचा स्वयंपाक असायचा, नाही का? आणि हा पुरणपोळ्याचा स्वयंपाक झाल्यानंतर मग पाट मांडला जायचा, ताट मांडला जायचा, मस्त रांगोळी काढली जायची आणि मग त्या पाहुण्याचं आतिथ्य केलं जायचं. याला म्हणावं पुण्य कमवण्याची दशा. आता तुम्ही आम्ही असं करतो का? पाहुणा आला की सांगा, पाहुणा आला की रांगोळी काढता? तुम्ही काढता का रांगोळी? नाही काढत तुम्ही रांगोळी. अहो त्या पाहुण्याला जेवण त्याला देखील चहा पिताना वाटतं बळच तिकडं आलो, बळच तिकडं आलो असं वाटतं महाराज. का? आपली दशा. आपण न बोलता व्यक्त होत असतो. तांब्या घ्यायचा, त्याच्या हातात असा टेकवायचा, त्याला वाटलं पाहिजे पुन्हा या घराला यायचं नाही. हे आपलं काय आहे? हे आपण कमावत असलेलं पुण्य आहे का? याला पाप म्हणावं. मग आपल्याला आपला देह कळाला नाही. देह जात असताना लाखो इंगळ्या, जसं आता एक इंगळी, किती लोकांना इंगळी चावली सांगा बघू? इंगळी म्हणजे विंचू, म्हणजे विंचवाची आई म्हणा, मोठा असतो थोडासा. कुणाला चावली का इंगळी? मला चावली, तुम्हाला चावली नाही. एवढ्या कमी वयामध्ये इंगळी चावल्याचा अनुभव आहे. तुम्हाला चावले का? हात वर करा बघू किती लोकांना चावले इंगळी. त्यालाच ते दुःख कळलं ना. आजीबाई म्हणते लई वेळा चावल्या पण कोणच हात वर करत नाही. मी कशाला एक पिशाने लिहू? लई जणांना इंगळी चावल्या. बरं, ही इंगळी चावली नसली तरी विषयाची इंगळी मात्र सगळ्यांना चावलेली आहे. आणि सगळ्यांना विषयाची इंगळी चावल्यामुळे सगळे कसे आहेत? संसारामध्ये अगदी रममान आहे. सगळ्यांना वाटतं मी कधी जाणारच नाही. मी कसा आहे? मी म्हणजे आता अमरच झालोय. अरे रावणाची लंका राहिली नाही. रावणासारखा महापंडित ज्ञानी टिकला नाही. तिथं तुमची आमची काय गरज? सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे जाती संपदाय वडे, जाती संपदाय वडे, जाती संपदाय वडे, जाती संपदाय वडे. सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे त्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. अरे बाबा 60 लाख घरं सोन्याची होती. किती? अख्खी लंका सोन्याची. या 60 लाख घरं होती. किती? रावणाचं जर का मुलं म्हणायची, बायकाच 80,000 होत्या, मुलं 1 लाख होती आणि नातू 1.25 लाख होतं. अख्ख्या कुटुंबामध्ये अख्खी सेना होती. रावण काही कमी होता? एवढा रावण मरताना कवडी सोबत घेऊन गेला नाही. आणि तुम्ही आम्ही कशासाठी 8 तास ठेवलाय बाबा? जगायचंच म्हणून. म्हणून म्हणलं काय करा आता, हे सप्ताह संपला की समाध्या घ्या. समाधी होऊन काय करा, मग मला तुमच्या कशाला बोलवा सांगून ठेवा. गणेश महाराज मस्कर यांची सेवा ठेवा, म्हणजे पुढल्या वर्षी 10 समाध्या वाढतील.
महाराज असं कुणी करत नाही. अगदी मरणाच्या शेवटच्या क्षणाला देखील असं वाटत असतं अजून 2 दिवस जगावं. आणि त्याला विचारलं, बाबा काय शिल्लक आहे का? ते मान हलवून म्हणतं, अमुक तमुक व्यक्ती बाकी आहे, त्याला बोलवून घ्या. त्याला त्याचा हात, मग ते फक्त हात वारे करत असतं, असं बोटानं ते फक्त दिशा दाखवत असतं असं तिकडं. मग ते त्या दिशेला कोण आहे, बोलवून घ्या. अजून कोण बाकी आहे, बोलवून घ्या. का शेवटच्या क्षणाला असं वाटावं की भगवंता शेवटचा क्षण तुझ्या स्मरणात जावा. संतांची ओढ आहे, सगळं जिंकता येतं, पण शेवटचा क्षण, शेवटचा श्वास त्याच्या सोबत जाणं खूप महत्वाचं आहे. आयुष्यभर कितीही नामस्मरण करते हो, पण शेवटचा क्षण काय साधता आला पाहिजे. कोणता क्षण? शेवटचा क्षण. तो सगळ्यांना साधता येत नाही. जाणार त्यासी काळोबा खाणार. अरे हा देह एक दिवस काय होणार आहे, जाणार आहे. आणि याला कोण खाणार आहे बाबा? काळोबा. आता हा कुठला देव नाही का, आपल्याकडे भैरवबा, मसोबा, येळोबा, खंडोबा, अजून नाईकबा. तर हा काळोबा हा नावाचा देव नाही. तर काळोबा म्हणजे प्रत्यक्ष काळ आहे. काळाची उढे पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबा. सोडविना राजा पाठीची बहीण, सोडविना राजा देशीचा चौधरी. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोय रे भले भले. महाराज तुम्ही म्हणत असाल नाम का घ्यायचं, तर एकदा का काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. शेवटच्या क्षणाला मात्र तुम्हाला सोडवणार त्या ठिकाणी कुणी नाहीये. सोडविना बंधू
पाठीची बहीण शेजीची कामिना दूर राहे. अहो तुमची बहीण तुम्हाला सोडवायला येणार नाही, तुमचा भाऊ सोडवायला येत नाही, जिच्यासाठी अखंड आयुष्य फक्त तुझ्याच साठी म्हणून काढलं, ती देखील अर्धांगिनी त्यावेळेस सोडवायला येईल का? येईल का सोडवायला? अहो नाही सोडवायला येत. घड्याळ कुणीही बघू नये. अर्धा तास कीर्तन लेट चालू झालेलं आहे, अजून नामापर्यंत आपण पोहोचलो नाही. नाम का घ्यायचं एवढाच विषय चाललेला आहे. मला माहित आहे आपला ग्रामीण भाग आहे, दिवसभर सगळ्यांनी कष्ट केलं असेल, पण तप केल्याशिवाय भगवंत प्राप्त होत नाही. हे तुम्ही करत असलेलं तप आहे, लक्षात ठेवा. यावेळेस चिंतन असं ऐकावं की प्रत्येक शब्द भगवंताच्या मुखातून येत असल्यासारखा. मी भगवंत नाहीये, तो भाग वेगळा आहे, पण या ठिकाणी उभा राहिलेला प्रत्येक व्यक्तीच्या मुखातून कोकिळा मंजूळ बोलतसे वाणी शिकविता धनी वेगळाची. हे जरी ऐकताना तुम्हाला मंजूळ आणि गोड वाटत असेल तरी हे कुणाचं आहे बाबांनो? हे संतांचं आहे. हे साधकानं संतांचं असल्यामुळे ऐकताना कसं ऐका, मनाचे कान करून 2 तास ऐकायचं, चांगलं ते घ्यायचं. मग चांगलं जे आहे ते मगाशी सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? तर नाम घ्यावं. आणि नाम का घ्यावं? तर तुम्हाला अंतकाळी सोडवणारा कुणीच नाही, आणि म्हणून नाव घ्यावं. मग नाव कुणाचं घ्यावं? नाव कुणाचं घ्यावं? पतिदेवाचं नाव घ्यावं का? अहो एकदा घेतलंय तर हे सगळं म्हणावं व्याप. त्याला आता तुम्ही व्याप बळच केलं असं म्हणता. कुठं नशीब फुटलं आणि या सोनावड्यात आवे असं झालं का? असं किती महिला मंडळीला वाटते सांगा? नाही ना. आता पदरी पडलं आणि वा वा वा, म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं दिसतंय ही गोष्ट. महाराज असंच होतं, जर का चहा प्यायला गेलं, बाई कसं चाललंय? सगळं व्यवस्थित ना? कशाचं व्यवस्थित? मग पदरी पडलं आणि फुटक काय म्हणतात? गाडगच ना, कमडक म्हणतात इकडे, मडक. तस म्हणजे संसारामध्ये सुख आहे का? नाही. मग काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि ते कसं असावं? तर ते अभंगाच्या पहिल्या चरणात नाम घेता नाम घेता उठा उठी. भगवंताचं नाम सतत चिंतन केल्याने काय होईल? होय संसाराची तुटे. तुम्हाला जे वाटतंय ना, आपला जीव ज्याच्यामध्ये अडकलेला आहे, ज्या संसारामध्ये अडकलेला आहे, तो जीव जर का बाहेर या संसाराच्या सागरातून काढायचा असेल तर ते काढण्याचं काम कशामुळे होईल? नामामुळे.
नामस्मरण केल्याने काय होईल? मायबापानं नामचिंतन केल्याने जीवाला आत्मग्लानी होईल आणि कधीतरी वाटू लागेल आता आपलं आयुष्य संपलेलं आहे. कोण कुणाचं किती जगणार आहे हे सांगू शकत नाही ना. मग आपलं आयुष्य कशामध्ये गेलं पाहिजे? सतत चिंतनामध्ये गेलं पाहिजे. तुम्ही विचार करा, पहिल्या वर्षी जी वारी करतात ना ती हौशेनं असते. कशी असते? हौशेनं. म्हणजे हा मित्र म्हणतो अरे चल सोबत, काय ते सुख असतं नाही का. पंढरच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जनाय हा सुख सोहळा किंवा स्वर्गी नाही. अरे हा जो आनंद आहे त्या दिंडीतला, तो वारीतला जो अनुभव आहे. आता महाराज जे चालवत आहेत खूप मोठी बाबा जबाबदारी असते. दिंडी चालवणं, ते संस्थापक अध्यक्ष असतील, चालक मालक जी काही मंडळी असतील, तुम्ही साधक असाल, जे व्यवस्थापक असतील, साधी बाब नाहीये बाबा. त्या पाण्याची व्यवस्था करणं, ट्रॅक्टरची व्यवस्था करणं, माणसांना सांभाळून नेणं, पंक्तीची व्यवस्था, सकाळी गरम पाण्याची व्यवस्था, औषध पाण्याची व्यवस्था. अरे जी काळजी घरी घेतली नाही तेवढी सगळी काळजी या दिंडीमध्ये घ्यावी लागते की नाही. जर का माणसाला समजा चालता येत नसेल त्याच्यासाठी स्पेशल गाडी बसायला तीही ठेवावी लागते. मग त्याच्यात काही पिशव्या सांभाळायची देखील गाडी असते. पुण्यातनं जशी गाडी वर आली की ती निम्मी गाडी त्या पिशव्यानीच भरून जाते. आणि काय घेतलेलं असते त्याच्यामध्ये? केळं, हे असलंच काहीतरी. ते तिथं पंढरपुरात काय असतो त्याचा काला झालेला असतो. अशी अवस्था का गोळा करायची हौस असते जीवाला. संसाराची जास्त जीवाला हौस आहे. आणि हा सगळं काय करतोय? माझं 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 आणि माझं आणि माझंच. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्याशी जाण निरंतर. संन्याशी कोणाला म्हणावं माय बाप? तर साधक उदाहरण आहे. जो मी आणि माझं म्हणत नाही ना या विश्वामध्ये त्याला आपण काय म्हणावं? संन्याशी म्हणावं. साधी गोष्ट, हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं, हे सगळं माझंच आहे असं जो विसरला त्याला काय म्हणावं? संन्याशी म्हणावं. हा नियम पाळा. मी केलं, तुझी आधी मी करत होते असं म्हणून नसतं. माझ्यामुळे आज घर आहे, माझ्यामुळे बंगला आहे, हे सगळं सोडून द्या. सुनाला कधीतरी माहिती तुझ्यामुळे चांगलं दिवस आलं, काय लक्ष्मीच्या पावलाची आहे म्हणायचं, तू आलीस आणि घराला चार चांद लागलं. आपण म्हणतो कसल्या पावलाचे का असेल, पण अशा पावलाचे असं आपण म्हणतो. सांगा ती तुम्हाला सांभाळेल का? नाही सांभाळणार. म्हणून आपल्यातला मी आणि माझं कमी केलं पाहिजे. दुसऱ्याला मोठं म्हणाय शिका माय बापानो. का? दुसऱ्याला मोठं म्हणल्याने भगवंत आपोआपच आपला मोठं करत असतो. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे संत सांगून जातात, हे संत शिकवून तुम्हाला जातात. आणि म्हणून काय केलं पाहिजे मायबापानो? तर नाम घेतलं पाहिजे. कुणाचं घेतलं पाहिजे? एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. आपल्या सगळ्यांचा दाता कोण आहे? तर भगवान पंढरीधीश परमात्मा पांडुरंग आहे. त्याचं आपण सगळ्यांनी चिंतन केलं पाहिजे. आता लगेच भजन घेत नाही तर म्हणाला आता चिंतन आलंय म्हणजे आता विठोबा असं होणार आहे, असं अजिबात. अजून आपलं अभंगाचं तेही कसं तरी म्हणलं जास्तच वेळ झाला. आपलं पहिलं कडवं घ्यावं, 3 वाजता तिसरं कडवं घ्यावं, पहाटे काकडा करावा, निघून जावं. आधी नियम असे होते, कीर्तनकाराने हरिपाठाला यायचं, हरिपाठ म्हणायचा, कीर्तन करायचं, सकाळी काकडा करायचा आणि म्हणून निघून जायचं. म्हणून गाडी आणलेली नाही. का नाही आणलेली? आज सकाळचा काकडा उभ्यानच करायचा, निघून जायचं. बघूया मी किती तास उभं राहतोय आणि तुम्ही किती तास झोपताय. की कुणाची झोप लागली? उठवा त्यांना. नाही ना? बर असू द्या, ठीक आहे, झोपू द्या. त्यांनी तरी कुठं झोपावं? घरी समाधानाची झोप लागत नाही, मंडपात सुखाची झोप लागते. त्यांनाही झोप घेणं आवश्यक आहे, झोपले पाहिजे. पण इथं येणं आवश्यक आहे. मी म्हणतो आता ते कुत्र पण आले म्हणायचे. मग मागे संस्थेत गेल्यानंतर गुरुजी तुमच्या कीर्तनाला कोण होतं? पांढरं कुत्र दिसते ते तरी ऐकत होतं असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. म्हणून असो जो भाग नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. तुम्ही सगळे आलेले खूप पुण्यवान आहात. का? तुम्ही संसार सोडण्यासाठी इथं आलेले की नाही? का संसार बाळगण्यासाठी आलाय? कशासाठी आलाय? सगळ्यांचे 7 बारे देऊन घ्या. मगाशी जमिनीचा भाव चालला होता काहीतरी, मग ते 10 लाख गुंठा इकडे अलीकडे चाललंय आणि खाली सिटीमध्ये 25 लाख रुपये गुंठा चाललेला आहे. तर सिटीतले तेवढे द्या 7 बारे, इकडले नाही दिले तरी चालेल. हो नाही, संसार सोडण्यासाठी नाही. चला किंबहुना
या संसारातनं मुक्त व्हावं असं प्रत्येकाला वाटतं आणि म्हणून वाटत असतं देवा काही मी उद्धार पावेन काही कृपा करीन. देवा कधी पावशील, कधी माझ्या या नवसाला पावशील आणि मला भेट देशील, केव्हा भेटसी केशवा असं म्हणतात संत. का म्हणतात? संतांना ओढ आहे तशी तुम्हा मला खरंच ओढ आहे. कशाची? देवा हे जे पुण्य आहे ना, तुका म्हणे होता ठेवा तो या सापडला. देवा हे मला प्राप्त व्हावं, तुझं नामचिंतन प्राप्त व्हावं, यासाठी हा अट्टहास आहे. कशासाठी? यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा देश व्हावा. देवा फक्त तुझ्या सानिध्यामध्ये मला जाता यावं, हा सगळ्यांचा अट्टहास आहे. देवा तुझं नाम मला प्राप्त व्हावं, हा सगळ्यांचा अट्टहास आहे. आणि म्हणून या धर्म मंडपामध्ये, ज्ञान मंडपामध्ये आज बाबांचे साधक मंडळी असतील आणि भक्त मंडळी असतील, ते काय आहेत? मनापासून आज सेवेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. खरं पाहिलं तर तुमचंही भाग्य आणि माझंही भाग्य आहे, नाही का? जर का देणारा चांगला आहे पण खाणारा पंक्तीलाच चांगला नसेल तर त्याचा त्या अन्नाचा काही उपयोग नाही. पण देणाराही चांगला असेल. आता आजचं अन्न कदाचित कमी जास्त असेल, पण आता साधं फळ मानून घ्या, नाही का? उद्या पंचपक्वान असू शकतं, असं समजून घ्या. तर आज खायला पुष्कळ करते, द्यायलाच मला वाटतं कुठेतरी कमी पडत असेल तरी समजून गाठी. फक्त एवढ्या चरणाचं मी तुम्हाला भावार्थ सांगेन आणि सेवा तुम्हालाही जास्त अडकवून ठेवत नाही. वेळेला महत्वच असतं आणि ते दिलंच पाहिजे. का दिलं पाहिजे? येणार नाही असं काही नाही, आहे की नाही? दृष्टांत सिद्धांत सांगते ते सकाळची पहाट होती. पण चला, ऐसा लाभ बांधा गाठी म्हणजे काय आता तुम्हाला निश्चित समजलेलं आहे. महाराजांची सेवा 10 मिनिटांमध्ये संपणार आहे, त्याच्यामुळे सगळे असे बसले ताट 10 मिनिटं जास्त, त्याच्या पलीकडे मी हे आता जाणार नाही. ऐका, ऐसा लाभ म्हणजे काय? अहो नामदेवर आहे. देवाचे अतिशय जवळचे भक्त कोण असेल तर ते म्हणजे संत नामदेव महाराज. देवाला नाही का, दूध पियो मेरे नंद, दूध पियो रे गोविंद लाला. नामदेव राय देवाला काय म्हणायचे? देवा दूध पी. देव दूध प्यायचा. देव तुमच्या हातनं पितो का? अहो आपण दाखवतो असं बोट बुडवायचं पाण्यामध्ये, असं दाखवतो देवाला. पाणी दाखवतो, नैवेद्य का आपण असं ताट नाही. 10 मिनिटं प्रसाद ठेवावा, 10 मिनिटांनी तो सगळ्यांनी वाटून खावा. हा नियम एक जीवनामध्ये आणा. 10 मिनिटं देवापुढे प्रसाद ठेवा आणि तो आपल्या तुमच्या अख्ख्या जीवनामध्ये सगळं विषबाधा कोणतीही जरी असेल तरी नष्ट होते. हा देवाच्या प्रसादाचा काय आहे? महिमा आहे. चला, नामदेव आहे देवाचे अतिशय लढीवाळ भक्त, जवळचे भक्त. देवाची सगळी सेवा कोणी करायची तर नामदेवांनी झालेला सगळ्या वृत्तांत माहित आहे. नामदेवाच्या हाताने देव कसे जेवले हेही सगळ्यांना माहित आहे. पुढे जाऊ. एक दिवस असं म्हणाले, नामा तू मला ओळखलं नाही. देवाची आता कंप्लेंट. असंच हितगोत चाललं होतं. भगवंताच्या त्या गर्भगृहामध्ये नामदेव राय गेले आणि देवाशी बोलत असताना असंच सहज भांडण लागलं. मग देव म्हणाले, नामा तुम्हाला ओळखलं नाही अजून. तर नामदेव राय म्हणाले, तू काय सांगतो ओळखलं नाही? तुला ओळखायचं काय बाकी सांग बघू. आता नामदेव रायचं देवाचं नातं म्हणजे अगदी मैत्रीच्या पलीकडचंही नातं. अरे म्हणाले, ओळखलं नाही म्हणजे काय? तू माझ्या हातचं खातो पितो आणि मला म्हणतो ओळखलं नाही. ओळखलं नाही कसं? तुला मी चांगलं ओळखतो. अरे म्हणाले, नामा तुम्हाला ओळखलं नाही. अजूनही सांगतो तुम्हाला ओळखलं नाही. आता बघा, भांडणं लागली घरी. नवरा बायकोची भांडणं समजा लागली आणि बायको लईच तापली. बायको काय करते? लाटणं घेते आणि म्हणते, अजून सांगते तुम्ही मला ओळखलं. मग एवढ्या वर्ष संसार कशाला केला? बोंबलायला. याचा अर्थ नवऱ्याने बायकोला ओळखलं नाही असं होतं का? पण तिचा जो खरा स्वभाव आहे ते काय म्हणते, तुम्ही मला अजून ओळखलं नाही. तसा देव आहे. देव दिसताना एक आहे, सगुणातला वेगळा आहे आणि निर्गुणातला वेगळा आहे. देव म्हणतो, नामा तुम्हाला ओळखलं नाही. मग काय करावं लागेल? तो ओळखण्यासाठी संताकडे जावं लागेल. अरे म्हणाले, मला संताची काय गरज? तू माझ्यासोबत खातो, उठतो, बसतो आणि तू हा विश्वाचा चालक मालक माझ्यासोबत सदैव आहे. मला संतांची काय? म्हणाले, तिथं जावं लागेल. तर म्हणाले, का जावं? म्हणाले, जळ न खाती जळा, वृक्ष पुरिया फळा, भोगता निराळा, तेने गोडी निवडली.
अफसोस झाला थोडस. जळ न खाती जळा वृक्षा फुलिया फळा भोगता निराळा तेने गोडी. अरे बाबा मी खूप गोड आहे, मला सगळं कळतं, मी विश्वात्मा आहे, मी परमात्मा आहे, मी परमशक्ती आहे. पण हे घेणारा अनुभव कोण आहे? वेगळा आहे. वृक्ष आपलं फळ जसं खाऊ शकत नाही, पाणी आपल्या आस्वाद जसं स्वतःला सांगू शकत नाही, तसं नामा संताशिवाय मी कसा हे कळत नाही. मग म्हणाले काय? मग संतांच्या घरी जावं लागेल. मग तो वृत्तांत म्हणलेला आहे. नामा तुझं मडकं कसं आहे? सगळ्यांना माहिती आहे कसं आहे, कच्च आहे म्हणाले. अरे बाबा संताप झाला नामदेवरायांना. नामदेवराय ज्यावेळेस गेले होते छाती फुगवून गेले होते, असे ताठ्याने गेले होते. आणि त्याच्या ठिकाणी मग ज्ञानोबा माऊली असतील, मुक्ताबाई असेल, मुक्ताबाई तेवढी खाली पाया पडली. अरे म्हणाली हा नाम्या एवढा ताटलाय मी तुझ्या पाया पडत. अरे म्हणाले काय संतांचा अपमान. निवृत्तीराज खाली आहेत, ज्ञानदेव माऊली आहेत, सोपानदेव आहेत, साष्टांग दंडवत सगळ्यांनी घातले. मुक्ताबाई म्हणते नाम्या मी दादा मी पाया पडायची नाही का? अहंकार बाबा अहंकार निशी घनदाट गुरुवचने फुटली पहाट. हा नंतरचा अनुभव आहे. पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये असलेला कोणती अहंकाराची जी रात्र आहे काळ रात्र कसे घनदाट आहे, ती तुमच्या आमच्या डोळ्याची धुंदी जाऊ देत नाही. त्यामुळं त्याची ग्लानी व्हायची असेल तर मग सगळे संत म्हणाले नामा तुझं मडकं कच्च. आता नामदेवरायांना पश्चाताप झाले. देवाजवळ म्हणाले देवा एवढ्या जवळ तुझ्या सोबत राहिलो, तू मला म्हणला नाही. संत म्हणतात कच्च काय करावं? म्हणाले जा खाली. कुठं जा? काशी विश्वेश्वराला जा. आणि तिथं कोण आहेत? विसोबा. आता त्यांचं नाव सांगितलं नाही, म्हणले तिथं जा. आता ती आधीची विसोबा म्हणजे चाटी. आणि तो वृत्तांत असा होता की बाबा उष्ट चाटलं. ज्ञानोबरायांच्या पत्राव्या ज्या होत्या त्या उष्ट्या चाटल्या म्हणून त्यांचं नाव चाटी होतं. ते त्या ठिकाणी त्या पिंडीच्या जवळ सेवा करतायत. खाली आले, म्हणाले त्या मंदिरामध्ये सेवा करणारा जो साधक आहे ते तुझे गुरु आहेत. असं समजल्यानंतर त्या ठिकाणी आले, पाहिलं तर जे विसोबा खेचर आहेत ते झोपलेत, पण त्यांचे पाय कुठे आहेत? पिंडीवर पाय. अरे म्हणाले देवानं ज्याच्याकडे पाठवलं हा असला आळगा माणूस. खाली उस ठेवले, डोक्यात देवाच्या डोक्यावर काय ठेवलेत? पाय ठेवलेत. आला क्रोध. नामदेवरायांनी पाय उचलले, दुसरीकडे आपडले त्या ठिकाणी पिंड. अरे म्हणाले हा काय प्रकार आहे? पुन्हा पाय उचलले, तिसरीकडे आपडले त्या ठिकाणी पिंड. आणि मग नामदेवरायांना कळून चुकलं की बाबा गुरु वचने फुटली पहाट, काना वचनाची भेटी. असा लाभ काय केला पाहिजे? तो अभंगाच्या दुसऱ्या रत्न जी उभी राहिलेली दिसत आहेत ना, ती देखील कुठले आहेत? आपल्या नवसरी गावातली आहेत.
मरुद्र महाराज उदुबडे असतील, वरद महाराज भोसले असतील, ओम महाराज उदुबडे असतील. खरंच याच्यात काय पाठण तालुक्याचं वैभवच होणार जर का महाराजांनी इकडे एवढं सांभाळले ना. माझाही शब्द असेल महाराज, पुण्यामध्ये भरपूर असं आपल्या भागाचं नाव म्हणजे म्हणतात ना की हे एक गोष्ट असते महाराज. पुण्यामध्ये जर मी त्या ठिकाणी स्थापन केलं आहे, एकच वाटतं की माझा भाग, माझा देश मोठा झाला पाहिजे, माझी पताका पुढे गेली पाहिजे. जसं महाराज एवढा भार घेऊन चालतात या दिंडी सोबत, त्यांचा उद्देश एक आहे, माझ्या वडिलांची मिरासी, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. तसं आणि त्या मार्फत मिळालेली आजची सेवा गेडी वाकडी गोळी बावडी मान्य करून घ्या. झाली सेवा गुरुवर्य रावसाहेब महाराज ब्रह्मीभूत यांच्या चरणी अर्पण करतो. तसेच आपले या सगळ्यांचे लाडके आणि एवढ्या तरुण वयामध्ये एवढी मोठी जिम्मेदारी सांभाळत असलेले त्यांचे सगळे सवंगडी असतील. तसेच आपले अजित महाराज, खरंच बाबा एवढ्या कमी वयामध्ये अशा वेगवेगळ्या जिम्मेदारी सप्ताह करणं म्हणजे ही साधी गोष्ट नाही. पण सगळ्या साधकांच्या मायबापांच्या कृपेने आज चालत असलेला नाम यज्ञ सोहळा पार होतो ना, खूप मोठी गोष्ट आहे बाबांनो. तर हा नाम यज्ञ सोहळा आणि चालत असलेली त्यांची सेवा, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन ही सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो. बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि बाबा तुमच्याही चरणी सेवा समर्पित सेवेला पूर्ण करा. जय विठ्ठल.